नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात होणार आहे. उद्या विदर्भात ढगफुटीचं दृश्य अतिशय भयान असा पाऊस होणार आहे. तो पाऊस बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चिमूर, तोडगाव, बाकोना, परत वरती खूप म्हणजे त्याचा परिणाम जोराचा आहे. नागपूरच्या दक्षिणेकड आणि ते वर्धा, भंडारा, खूप म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये त्याचा प्रभाव जाणवेल. पण यवतमाळ, आपल्या मराठवाड्यात सुद्धा उद्या पाऊस होणार आहे दुपारनंतर. तो भाग आहे यवतमाळ, अकोला, अमरावती, बैतूल मध्य प्रदेशाचा आहे. खाली नांदेडपर्यंत त्याचा प्रभाव दिसेल. निजामाबाद, चिखलदरा, चंद्रपूर आणि खाली मराठवाड्यात आपल्या लातूर, बीड, बार्शी, तसेच धाराशिव, अहिल्यानगर, पुण्यापर्यंत ढगाळपणात आलेला असेल. आणि प्रत्यक्ष पाऊस हा दुपारी 3च्या नंतर पुणे ते अहिल्यानगर, अकलूज, सोलापूरच्या भागातसुद्धा पाऊस होईल. आणि बार्शीचा काही भाग, बीड, लातूर या भागातसुद्धा उद्या पाऊस होणार आहे. म्हणजे 15 ऑगस्टला. तो सायंकाळी 7 बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा आपणास हवामानाचा आढावा अंदाज आज 14 ऑगस्टचा देत आहे. मित्रांनो, आपला अंदाज हा कुठंतरी एक हवेतील होणारे बदल किंवा हवामानातील असलेले जे पावसावर परिणाम करणारे घटक, या सर्व घटकांचा विचार करून दिलेला असतो. मित्रांनो, आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडल्या बाजूला काही प्रमाणात पावसाची शक्यता दिसते. आणि त्याचा परिणाम म्हणून उर्वरित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात काही अंशी फायदा होणार आहे. त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. मित्रांनो, मला एक दुःख वाटतं, दररोज हवामानामध्ये त्या गोष्टी घडत आहेत. दिवसभर जसं की आपण एखादी, आपल्याकडे बॅटरी असते, आपण दिवसभर चार्जिंगला लावतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस तिचा वापर करायला जातो, तर काही वेळातच ती डिस्चार्ज होते. तशी अवस्था ह्या वातावरणाची, क्लायमेटची झालेली आहे. दररोज ठरलेल्या टायमाला साधारणपणे दुपारनंतर पूर्ण आपण वाटतं की आत्ता पाऊस भरपूर पडणार. आपण जशी बॅटरी वापरतो तसं वापरायला जातं आणि कुठंतरी छोटंसं एक 10 मिनिटातच ते वातावरण डिस्चार्ज होतं. ते टिकून राहत नाही. याचं कारण फक्त एल निनो आहे मित्रांनो. एल निनो म्हणजे आकाशात ढग येत नाहीत असं नसतं. ढग हे चालू वातावरणावर किंवा स्थानिक वातावरणावर फक्त 10 ते 15% तयार होऊ शकतात. उर्वरित 85 ते 90% ढग हे मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यातील वातावरणातील तापमान आणि झालेले बदल यावर अवलंबून असतात. तर मित्रांनो, ते आपल्याला माहीत आहे. 2026 मधला उन्हाळा कसा गेलेला आहे. कितीतरी हेवी उन्हाळा होता मित्रांनो. त्यामुळं हवेत बाष्पाचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे वातावरणामध्ये. आणि ते
आहे सुद्धा, पडत सुद्धा आहे, जात आहे, वहन होत आहे. काही भागात जाऊन असंतुलित, मी सुरुवातीला पण सांगितलेलं होतं की या वर्षीचा पावसाळा हा असंतुलित, अशाश्वत आणि सगळीकडं सारखा म्हणजे एक समान होणार नाही आणि त्याचे प्रत्यय आपल्याला येत गेलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण कुठं पाऊस पडणार याच्यावर एक दृष्टिक्षेप बघूया. तर बघा, आता साधारणपणे सकाळच्या सत्रामध्ये एक किंचितसं ढगाळ वातावरण बऱ्यापैकी राहील आणि कोकण किनारपट्टीलगतचा जो भाग आहे त्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या रिमझिम सरी कोसळतील. मित्रांनो, यावर्षी कोकणात सुद्धा पाऊस नाही आहे. कारण जी आपली दक्षिण आणि उत्तर बाजू, एक उत्तरेकडे हिमालय आहे, दक्षिणेकडचं टोक हे आपल्या हिंद महासागराकडे आलेलं आहे. पूर्वेकडं मित्रांनो बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेकडे साधारणपणे अरबी समुद्र आहे. त्यामुळं या सर्व पावसासाठीच्या पोषक गोष्टी घडतात. आर्द्रता, वारे निर्माण होतात, तापमानाचं संतुलन होतं. आर्द्रता येत असल्यामुळे आपल्या आरोग्यावर सुद्धा म्हणजे फायदेशीर बऱ्यापैकी परिणाम होतो. तर मित्रांनो, आपल्याला अरबी समुद्रातील पावसाचा जूनमध्येच फक्त सुरुवातीला मान्सूनने जी दिशा योग्य पद्धतीने आला होता, पण शॉर्टकटने तो डायरेक्ट राजस्थान, गुजरातकडल्या बाजूला लो प्रेशर तयार होऊन खेचला गेला आणि परत एकदाही हेवी रेनला योग्य असलेलं वातावरण अरबी समुद्रातनं घडलेलं नाही. आणि आता परतीच्या मान्सूनच्या वेळेस तर ते घडतच नसतं. हा पारंपरिक अभ्यास आहे समजा. पण मला सातत्याने माझ्या मनात पाल चुकते, यावर्षी परतीच्या मान्सूनच्या टायमाला मान्सूनची सुरुवात जशी असते तसं वातावरण निर्माण होऊन एक महिनाभर आपल्याला पाऊस अरबी समुद्र पुरवेन अशी मला शक्यता वाटते. तर त्याचं आपण एकही लो प्रेशर सहजासहजी खाली अरबी समुद्र आणि हिंद महासागरात तयार झालेलं नाही. आणि जो इंडियन म्हणजे भारतीय मान्सून असतो तो हिंद महासागरातील मॉइश्चरला भारताच्या भूभागाकडे खेचून तयार होत असतो. आपण जर हे हवेच्या दाबाचं हे बघितलं तर बघा मित्रांनो, खालच्या कडेला जवळपास 2014पर्यंतचा हवेचा दाब आहे. 2012ची एक लाईन दिसते, 2010ची दिसते, 2008ची एक आहे आणि 2006ची आहे. तेवढ्यात मध्य भारतापर्यंत दक्षिण भारत कव्हर करते आणि पावसाचा कुठंही लवलेही दिसत नाही. आता कुठंतरी 2004, 2 आणि 2001मध्ये पाकिस्तानच्या तिथं एक लो प्रेशर दिसतोय आणि एक लो प्रेशर आपला 2001 कॅपॅसिटीचा इकडं ढाका किंवा विशाखापट्टणम, सिलिगुरी त्या बाजूकडं आहे आणि त्याचा प्रभाव हा पावसावर कसा होतोय बघा. तर आज मित्रांनो साधारणपणे दुपारी 1च्या नंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बिदरकडल्या बाजूकडून पावसाचं तोंड वर काढेल. बसव कल्याण, बिदर, कर्नाटकाचा जी बॉर्डरचा भाग आहे तिथून आणि लातूर, बीड आणि नांदेडचा काही भाग, या भागामध्ये पूर्ण चार्ज वातावरण तयार झालेलं असेल. दररोज होतं तसं आपल्या सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा काही भाग आहे मित्रांनो. धाराशिवचे काही तालुके आहेत, तुम्ही पाहू शकता. ही केज बीडचा आहे
आणि अहिल्यानगरचा जामखेड आहे मित्रांनो. आपल्या करमाळा आणि परांड्याचा काही भाग आहे बघा. ही माझं धरण आहे. धरणाच्या जामखेड आणि इकडं बीडकडची जी बाजू आहे म्हणजे थोडक्यात उत्तर बाजू, त्या बाजूकडे परांड्याच्या सुद्धा म्हणजे पावसाच्या सरी येण्याजोगं वातावरण आहे. ते येऊ शकेल आणि साधारणपणे 10-9 वाजता ढगाळपणा आलेला असेल. आपल्या बघा पुण्याचा जो दौंड शिरूर आहे, तसेच पुणे चाकणकडली बाजू आहे, अहिल्यानगरचा जामखेडपर्यंत आहे, परांडा करमाळा आहे, बार्शी आहे, धाराशिव हे ढगाळ आहे, केज. आणि त्यावेळेस इकडं विदर्भामध्ये काही भागात पावसाचा जोर असेल. तो भाग आहे अमरावती, नागपूर, बाजूला भंडारा,